गुड मॉर्निंग फ्रेंड्स. खरं तर बराच वेळ झाला आहे मी घरून बाहेर पडलो आहे आणि एक काढलं नाही किंवा मोबाईल हातात घेत नाही. इनफॅक्ट आत्ताच कुठे मोबाईल हातात घेतो आहे आणि हे दाखवतो आहे. मी किती अंतरावर आलो जर हे विचारलं तर एक साधारण 4-4.5 किलोमीटर तरी आलो असावं. आणि असं वाटलंही नाही की लगेच आता बाहेर पडलो आहे, व्हिडिओला सुरुवात करावी, व्हिडिओ काढावा. पण थोडंसं डिप्रेशन आल्यासारखं वाटतं की काय माहिती नाही. पण मी व्हिडिओच काढला नाही कुठलाच. आत्ताच हा केवळ पहिला मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर हे थोडं मी तुम्हाला दाखवतो आहे. हे अंडर कन्स्ट्रक्शन काम आहे. ह्याच्या बॅक साईडला जर आपण पाहिलं तर तिथे मी गेलो होतो. समोर दूरवर जी कॉलनी दिसत असेल त्याच्या तिकडे आपण अगोदर गेलो होतो. आत्ता असं वाटू लागलं की ठीक आहे, चला काढूयात आपण. म्हणून मी हा व्हिडिओ, खरं तर मला वाटलंच नाही की घरून निघालो आहे व्हिडिओ काढूया म्हणून. पण आत्ता अचानक वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ काढायला सुरुवात करतो आहे. आज जे मी बाहेर पडलो आहे ते सायकल घेऊनच बाहेर पडलो आहे. मला हे खरं तर फार दूरवर जायचं नाही, पण बरंच दूरवर इनफॅक्ट जायचं नाही म्हटलं तरी मी आलो आहे खरं तर. आता जोपर्यंत वाटतं आहे तोपर्यंत मी असं सायकलिंग करत राहणार आहे आणि थोडेफार व्हिडिओ वाटलं तर काढत राहणार आहे. दूरवर मी का म्हणतो आहे तर हे आमचं बरंच लांब आहे आणि ही दुसरे कॉलनी आहे. म्हणजे थोडक्यात तिथून तिथून व्हिडिओ सुरू केला होता किंवा काढला होता आणि मी असं एक मोठा राऊंड मारून त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आलेलो आहे. मागे जर पाहिलं तर आणखी एक वेगळंच काहीतरी दिसेल तुम्हाला. आणि मी आत्ता त्याच्या समोर उभा आहे. हे कन्स्ट्रक्शन चालू आहे. हे कन्स्ट्रक्शन मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि मी म्हटलं होतं पहा, दूरवर एक कॉलनी दिसते ती तिकडे त्या बाजूला. सायकलवर फिरताना व्हिडिओ काढणं थोडंसं मला जिकिरीचंच वाटतं आहे. कारण जे काढावं वाटतं तर लगेच सायकल काही महिन्यातच आता हे कन्स्ट्रक्शन पूर्ण होईल पहा. आता या स्टेजला आहे, काही महिन्यात, मी काही वर्षात नाही म्हणत, पण काही महिन्यातच हे कन्स्ट्रक्शन पूर्ण होईल पहा. हा एक छोटा आयलंड आहे. या नवीन कन्स्ट्रक्शन आहे. खरं तर हे सुद्धा मी आत्ता जिथे शूट करतो आहे ते सुद्धा 2 वर्षापूर्वी काही नव्हतं, रेडी झालेलं आहे आणि हे म्हणजे वापरात आलेलं आहे. आत्ता मागे जसं काम चाललेलं आहे तशा स्टेजपासून मी हे पाहिलेलं आहे. म्हणजे हे त्या स्टेजपर्यंत होतं आणि आता तर कंप्लीट झालेलं आहे. मी जसं म्हटलं 24मध्ये मी आलो होतो तेव्हा ते अशा स्टेजमध्ये होतं, म्हणजे अशा स्टेजमध्ये होतं आणि आत्ता अशा स्टेजमध्ये आहे. ब्लॉग बनवण्याच्या दृष्टीने मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण काही जमेना. त्यामुळे मी ब्लॉग बनवण्याचा विषय थोडा वेगळा ठेवलेला आहे आणि आता फक्त थोडंसं जे काढता येतील तेवढे स्टेटससाठी म्हणा किंवा काय म्हणजे हे व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकणार नाही आहे. केवळ आता हे काढायचेत म्हणून काढतो आहे मी आत्ता या ठिकाणी. खरं मला अगोदर थोडंसं शांत व्हायला हवं. शांत होऊन विचार करावा लागेल आणि मग मी व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न करेन. इनफॅक्ट आता फक्त एवढंच करणार आहे, इथे थोडा आराम करणार आहे. मागे ज्या खुर्च्या दिसत आहेत त्याच्यावर बसून थोडासा आराम करणार आहे. केवळ बसून आता जे काय येतील जो काय व्हिडिओ येईल, बरेच व्हिडिओ नाही पण जे काय व्हिडिओ येईल तो करतो आहे.
तर हा पॉन्ड काही दिवसात किती डेव्हलप करतील हा अजून डेव्हलप केलेला नाही आहे. हा जो पॉन्ड हा 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 पॉन्ड हा दोन्ही बाजूला आहे. मी त्याच्या मधोमध बसलेलो आहे. पण जेव्हा त्याचं सुशोभीकरण होईल तेव्हा ते आणखीच वेगळं दिसेल. पूर्णपणे नवीन नुकतंच तयार होत असलेलं किंवा झालेलं कन्स्ट्रक्शन या साईट हे जे होत समोर दिसतं आहे किंवा आहे हे पूर्ण नवीन होत असलेलं आहे. आणि हा पॉन्ड पूर्णपणे डेव्हलप केलेला नाही आहे. अजून डेव्हलप करायला सुरुवातही केलेली नाही, कारण ही इन प्रोसेसमधले असलेली कामं आहेत. यातले समोर एकही बंगला असं रेडी नसावं. काही मिनिटांपूर्वी हा फवारा चालू नव्हता, बंद होता. काही मिनिटांपूर्वी मी का म्हणतो आहे की मी ते समोर जे बाकडे आहेत तिथे बसून एक रील म्हणजे एक शॉट काढला होता आणि तिथून एवढंच अंतर आलो आहे फक्त. इतक्यात तो सुरू झालेला आहे. त्याच्याबद्दल बोलतो आहे हा फवारा. आता मी ठरवलं आहे या हा सायकलचाच रस्ता दिसतो आहे त्या रस्त्याने मी असं पुढे पुढे जाणार आहे या रस्त्याने. आणि पाहूया आपण आता पुढे जाऊन या सायकलच्या रस्त्याने पुढे तिकडे जाणार आहे. सायकलवर बसून शूट काढायला थोडंसं म्हणजे जमत नाही आहे. थांबूनच काढावं लागतं आहे. जाऊयात तिकडे. आता आणखी पुढे मी आलेलो आहे आणि इथे या बाकड्यावर बसण्याचा आनंद घेणार आहे. आणि या बाकड्यांवर बसून मला जे समोरचं दृश्य ते पाहण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणूयात. हे पाहिजे तो जो आपण फवारा पाहिला होता तो केवळ अप्रतिम वाटतं की नाही? बरं, सुंदर वाटतं आहे. आता जाऊयात पुढे. म्हणजे पुढे म्हणजे माझी सायकल लावली आहे त्याच्या सरळ दिशेने हा एक 360 व्ह्यू घेतो आहे. म्हणजे पुढे जायला आपण मोकळे. चला जाऊयात. मी इकडे पहिल्यांदाच आलो आहे. इनफॅक्ट पहिल्यांदा आलो आहे ह्याचं कारण असं की हे मुळात ज्या वेळेला मी 24मध्ये आलो होतो त्यावेळेला हे नव्हतंच तिथे. हे झालंच आहे निर्माण आत्ता. हे पहा हे जे सगळं झालं हे आत्ता नुकतंच निर्माण होत आहे. आणि त्यामुळं मला सारखं म्हणावं लागतं आहे मी पहिल्यांदा आलो आहे. हे त्यावेळेला नव्हतं. 24 केव्हा आलो होतो ते हे समोरचं तर दूरवर दिसतं आहे. मध्ये एक हायवे रस्ता आहे ते 2024ला होतं. पण त्याच्या समोरचं म्हणजे मी आत्ता जिथून शूट करतो आहे हे पूर्णपणे 2 वर्षात झालेलं आहे. ही हिरवळ वाढलेली हे नवीन कन्स्ट्रक्शन हे रस्ते आत्ता मी ज्याच्यावरनं चालतो आहे ते हे सर्व 2024 नंतर झालेलं आहे. आता मी समोर दिसतो आहे तिकडे एक हायवे, त्या हायवेला लागेल.
केवळ पिक्चर काढतोय मी नुसतं, कारण आत्ता समोर एक व्यक्ती दिसते फिरताना फक्त. बऱ्याच वेळानंतर ती व्यक्ती दिसते दूरवर, अगदी दूर, फार दूर पण नाही. अदरवाईज आत्तापर्यंत मला इतक्या वेळामध्ये कोणीच दिसलेलं नाही आहे. मग बोलण्याचा प्रश्नच वेगळा. हा माझ्या मागचा जो प्रोजेक्ट दिसतोय हा केलर फार्म्स युनिट 3चा प्रकल्प आहे. मला एवढंच कळलं फक्त की 54.3 एकरचा हा प्रकल्प आहे आणि त्याच्यात बरंचसं जे काय आहे ते पोल्युशन आणि एन्व्हायरमेंटल ह्याच्या संदर्भातच ही मागची नोटीस मी वाचलेली आहे. ते दिसतं आहे म्हणजे पोल्युशन आणि पोल्युशनला किती महत्त्व दिलं जातं आहे याचे डिटेल्स त्यांनी दिलेले, पण मला ते दाखवायचे नाही, फक्त केवळ वाचले आणि मला ते जास्त एक्सप्लेनसुद्धा करता येत नाही आहेत. इवन त्याच्यावर त्या मॅनेजरची नावं आहेत, प्रोजेक्ट मॅनेजरचे नावं आहे, कन्स्ट्रक्शन मॅनेजरची नावं आहेत, त्यांचे फोन नंबर आहेत, पण मी ते दाखवणार नाही आणि मला ते दाखवायचेही नाहीत. एवढंच कळलं की हा 54.3 एकरचा प्रोजेक्ट आहे. म्हणजे हा प्रोजेक्ट 54.3 एकरमधला आहे. आता हा जर 54.3 एकरचा असेल तर आता मी हा जो दाखवतोय तो किती एकरचा असेल बघा, की जो रेडी आहे, सर्व वापरात आलेला आहे. तो युनिट 3 आहे, हे युनिट 2 आहे. हा किती एकरचा आहे किंवा, पण हा रेडी आहे पूर्णपणे. समोर दिसत असेल पण एक छोटा बोर्ड आहे, केलर फार्म युनिट 1 आणि युनिट 2. हा युनिट 2 असेल मे बी किंवा काय असेल, पण हा मागचा जो आहे हा युनिट 3 आहे. म्हणजे मी इकडून जे चालत आलो आहे ते युनिट 2मधून आपलं फिरत आलेलो आहे असं म्हणूयात. पण आज काही जरी झालं, व्हिडिओ काढायला मजा नाही येत. नवीन साईट जरी असले तरी असं फिजिकली मला आता बरं वाटतं आहे फार खरं, पण कॉमेंट्री करता येत नाही किंवा काही सांगता येणं, त्यामुळे थोडंसं डिप्रेस झाल्यासारखं वाटतं. नाहीतर उत्साहपूर्ण झालं की कॉमेंट्री करायला मजा वाटते. अर्थात जी काही येते ती मला कॉमेंट्री येतच नाही आहे, ती म्हणतो आहे मी. माझा चॅनल लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अजून खूप आपल्याला व्हिडिओ काढायचे आहेत. अजून तर पिक्चर अभी तो सुरू हुआ आहे, अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे शरद शिंदे.